त्याच पद्धतीने पोलीस पाटील शंकरजी निगलकर, उंबरवाडीतील सन्माननीय प्रकाशजी निगलकर, कोटीवाडीतील दिलीपजी निगलकर, त्याच पद्धतीने राजनजी खरे, तसेच उपस्थित आपण सर्व आज या ठिकाणी आपल्याला नक्कीच कल्पना असेल की आपल्या कवठेवाडी शाळेची जी मुलांची पटसंख्या आहे ती खूप कमी प्रमाणात आहे, पण दरवर्षी या शाळेच्या वतीनं सांस्कृतिक सोहळ्याचं आयोजन अगदी न चुकता केलं जातं, ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे. खरं तर आपण या शाळेच्या वतीने शाळेचे शिक्षक वर्ग असतील किंवा शाळेची मुलं असतील, आपण यांचं जोरदार टाळ्यावर आपण एकदा स्वागत केलं पाहिजे शाळेतील शिक्षकांसाठी. तर मुलांची पटसंख्या कमी असताना शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम भरवणं ही सोपी गोष्ट नाहीये. यामागे किती मेहनत असते किंवा किती परिश्रम असतं हे शिक्षकांना माहिती आहे. पण आज कवठेवाडी असेल, उंबरवाडी असेल किंवा वीरवाडी असेल, या तिन्ही वाडीचं जे योगदान असेल त्या शाळेसाठी खूप उपयुक्त असं आहे. आज जर आपण बघितलं तर या कार्यक्रमासाठी आपल्या मुंबईहून बरीचशी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आम्हाला सांगावं असं वाटतं की उंबरवाडीमध्ये लग्न आहे, पण या लग्नाचं निमित्त घेऊन बरीचशी मंडळी एक दिवस मागे पुढे करून कार्यक्रमासाठी आलेले आहे. त्यामुळे यांचं सुद्धा मनापासून आपण स्वागत करूया. त्याच पद्धतीने वीरवाडीतून सुद्धा बरीचशी मंडळी त्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित म्हणून लावलेले आहे. त्यामध्ये आपले कॅमेरामॅन असतील प्रदीप घाणेकर, यांचं देखील आपण स्वागत केलं पाहिजे की ते कार्यक्रमासाठी विशेष या ठिकाणी उपस्थित लावलेले आहे. त्याच पद्धतीने कवठेवाडीचे मंडळी असेल, त्या तिन्ही वाडीतील मंडळींचं या कार्यक्रमासाठी योगदान जे आहे ते खूप मोलाचं असतं. मी सगळ्यांची नावं घेत नाही, कोणी राग म्हणून घेऊ नका, कारण मी अध्यक्ष असतील सन्माननीय गोविंदजी निगलकर यांचं सुद्धा या शाळेसाठी योगदान हे खूप अमूल्य असं आहे. आपण जर समोर बघितलं तर आपल्या समोर एक बॅनर लागलेलं आहे. या बॅनरच्या मध्ये जवळजवळ 88 नावं आहेत. या नावामध्ये जर आपण बघितलं तर शाळेसाठी जे देणगीदार आहेत त्या देणगीदारांची नावं आहेत. खरं तर 1 महिन्यापूर्वी सरांनी एक मेसेज टाकला होता ग्रुपवरती की आपली शाळा ही मोडकलीस आली आहे आणि या शाळेचं दुरुस्तीचं काम आपल्याला करायचं आहे. पण जर आपण बघितलं तर जवळजवळ 1 महिन्यामध्ये बरोबर ना, 1 महिन्यामध्ये जवळजवळ 90,000 ते 95,000चा निधी आपल्या शाळेच्या वतीने जमा झाला आहे. त्यामुळे या देणगीदारांचं आपण जोरदार टाळ्याने स्वागत केलं पाहिजे. खरं तर एका महिन्यामध्ये एवढा 90,000चा निधी जमा करणं ही साधी गोष्ट नाहीये. पण आम्ही ज्यावेळी कार्यक्रमासंदर्भात अनिल सरांनी आम्ही बोललो होतो त्यावेळी सरांनी सांगितलं की आम्ही या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना आम्हाला असं कधीच वाटलं नाही की शाळा आम्ही बाहेरच्या गावामध्ये या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करतोय, पण ही शाळा किंवा शाळेचे कर्मचारी असतील किंवा पालकवर्ग असेल या ठिकाणी आमचीच लोक म्हणून वाटतात किंवा आमचाच गाव आहे असं आम्हाला वाटतो. या पद्धतीचं आम्ही काम करतो. पण आम्हाला या तिन्ही वाडीचं जे मिळणारं योगदान असेल, उंबरवाडी असेल, कवठेवाडी असेल किंवा वीरवाडी असेल, या तिन्ही वाडीचं मिळणारं योगदान असेल याचं खूप मोलाचं योगदान असतं. त्यामध्ये प्रामुख्याने जर आम्ही सांगायचं झालं त्यामध्ये महिला वर्ग असतील, कवठेवाडी असेल, उंबरवाडी असेल किंवा वीरवाडी असेल, कोणतंही काम जर आपण घ्यायचं म्हटलं तर सरांनी एक शब्द टाकला की आपल्याला अशा स्वरूपाचं काम करायचं आहे. तर ते महिला आपल्या हातातलं घरचं काम सोडून या शाळेमध्ये आपल्या कार्यक्रमासाठी किंवा शाळेचा शैक्षणिक उपक्रम असेल त्या उपक्रमासाठी आवर्जून उपस्थित असतात. त्यामुळे विशेषतः मी सगळ्यांना आवर्जून विनंती करतो की या तिन्ही वाडीचे महिला वर्गासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी केलं पाहिजे, कारण की जास्त वेळ आपल्याला घेणार नाही. एक सन्मान, आपला विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. खरं तर उद्या 1 मे आहे आणि 1 मे असल्यामुळे आपला हा कार्यक्रम थोडासा कमी करता आलाय, कारण की आपल्या शाळेचे शिक्षक सन्माननीय राठोड सर त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार होतो. त्याच पद्धतीने राठोड सर यासाठी, कारण की त्यांचं योगदान या शाळेसाठी खूप मोठं आहे. त्याच पद्धतीने या शाळेची सुरुवात किंवा ही 4थी पर्यंत आपली शाळा आहे ती पुढे 7वी पर्यंत पुढे कंटिन्यू करावी किंवा ती पुढे वाढवावी असं स्वप्न ज्यांचं होतं ते आपल्या शाळेचे उमने गुरुजी आपल्या सगळ्यांना माहिती असेल. आणि उमने गुरुजी यांचं स्वप्न असं होतं की ही शाळा जी आहे 4थी पर्यंत ते आपल्याला पुढे 7वी पर्यंत करायचं स्वप्न त्यांचं होतं. पण कालांतराने ते आपल्यामध्ये राहिलेले आहेत, त्यांचं स्वप्न हे अपूर्ण राहिलं. पण जे काही आपल्याकडे आहे भले ते आपली 4थी पर्यंत शाळा असेल, पण ती शाळा आपल्याला पुढे कशी व्यवस्थितपणे सांभाळता येईल
किंवा त्यामध्ये वेगळ्या पद्धतीचा कसा बदल करता येईल किंवा त्याला कसं आपण मॉडिफाय करता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि नक्कीच तो बदल नक्कीच होणार. कारण की ज्या पद्धतीने या शाळेमध्ये शिक्षक आपले काम करतायत जसं की आपले उदयगुरुजी असतील, राठोड सर असतील आणि आपल्या सगळे शिक्षक सन्माननीय अनिल पवार सर असतील यांचं योगदान एक शिक्षक म्हणून आपल्याला पगार भेटतं म्हणून काम करायचं नाही. तर या शाळेतील मुलं फक्त त्या पालकांची मुलं नाहीत पण आपली सुद्धा मुलं आहेत. ज्या पद्धतीने त्या मुलांची जबाबदारी घेऊन या ठिकाणी त्या मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण देतात. त्यामुळे या शिक्षकांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य बनतंय. त्यामुळे आपल्या सगळे शिक्षक सन्माननीय अनिल पवार सर यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गोविंदजी निगनकर, त्याच पद्धतीने आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आंबेडकर साहेब यांना विनंती करतो की माननीय अनिलजी पवार सर यांचा सन्मान या ठिकाणी करायचा. तिचा विनंती करतो की आपण कृपया पुढे यायचे. जरा जास्त वेळ घेत नाही, 2 मिनिटं फक्त कंटिन्यू करतो. मी ज्यावेळी कार्यक्रमासंदर्भात आपल्या सरांजवळ बोलवतो त्यावेळी सरांनी म्हटलं की मी ज्यावेळी या शाळेमध्ये पहिल्यांदा आलो त्यावेळी खूप जबाबदारी माझ्यावरती होती. पण या पालकांनी मला एवढं समजून घेतलं की मला कोणत्याही गोष्टीची कमतरता